कडनं अपमान सहन केले, सगळ्यांकडनं महाराष्ट्राचं वाटोळं केलं। एक 5 वर्ष माझ्या हातात देऊन बघा, हे राज्य, संपूर्ण राज्य, अजून किती वाटोळं होईल तुमचं मला सांगा। अजून किती वाटोळं होऊ शकतं, अजून किती खड्ड्यात जाऊ शकता। पण मी जे म्हणतोय ते जे स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी म्हणून जर प्रयत्न केला तर भलं कोणाचं होणार आहे? या राज्याचं होणार, तुमचं होणार। आणि माझं जे स्वप्न आहे, जगामध्ये सगळ्या गोष्टी घडू शकतात, माझ्या महाराष्ट्रात काय घडू शकत? माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये आणि तरुणीमध्ये काय कमी आहे? पण तुम्हाला स्वप्नच पडायला देत नाही ही माणसं। मोठी स्वप्न बघायचीच नाहीत तुम्ही। रोजच्या जीवनामधल्या ज्या हाल अपेक्षा आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातनंच तुम्ही मार्ग काढत राहा आयुष्यभर। मला मरण येत नाही म्हणून जिवंत असलेली माणसं मला आवडत नाही। तुम्ही या संपूर्ण नाशिककडे, महाराष्ट्राकडे, अहो तेजोमय अत्यंत आपल्याला इतिहास असलेला हा महाराष्ट्र आहे। मी माझ्या सगळ्या भाषणामध्ये सांगतो ना, आपला महाराष्ट्र म्हणजे कोण आहे? या हिंद प्रांतावरती ज्या मराठेशाहीने राज्य केलं, 150-125 वर्ष राज्य केलं, तो महाराष्ट्र आहे हो हा। बाहेरचे राज्य करायचे म्हणजे इथे राज्य करण्यासाठी अनेक लोक बाहेरून आले, पण या हिंद प्रांतावरती 125 वर्ष राज्य आपल्या इथल्या लोकांनी केलं। आणि ते फक्त महाराष्ट्राने केलं, आपल्या मराठेशाहीने केलं, पेशव्यांनी केलं। विचार कोणता होता? विचार आमचा शिवछत्रपतींचा विचार होता। आज आई काय ताकद असेल त्या माणसामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आजही अंगावरती काटा येतो। काय येतो? कशासाठी येतो? मी बघाशी म्हटल्याप्रमाणे हे छत्रपती शिवाजी महाराज, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, अनेक लोक, अशा अनेक माणसांचे फोटो इथे लावता येतील। अहो हे महाराष्ट्राचं वैभव आहे, दुसऱ्या कुठच्या राज्याकडे लावता येतील का फोटो? असे आहेत का कुठच्या राज्यांकडे अशी माणसं? तरी ते महाराष्ट्राचं हरवलेलं जे गतवैभव आहे ना, ते मला महाराष्ट्राला प्राप्त करून द्यायचंय। याच्यासाठी मला तुमची साथ हवी आहे। आज नुसते फक्त दिनकर अण्णांचा विषय नाही आहे, माझी महाराष्ट्राला हाक आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना, मला खरं तर या सगळ्या ठिकाणी मला जाता नाही आलं, 15 दिवस मला प्रचारासाठी मला मिळाले। इतक्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये जाणंच शक्य नव्हतं। मी आज इथूनच मी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या तमाम जनतेची मी दिलगिरी व्यक्त करतो की मी तिथे येऊ शकलो नाही, तिथे उमेदवार असून देखील येऊ शकलो नाही। काल तर गेलो तर माझी थोडीशी तब्येत पण जरा थोडी बिघडली काल पहिल्या 2 सभेला, मला नंतर गोळी घेतल्यावर जर बरं वाटलं मला। पण अनेक ठिकाणी मला जाता नाही आलं, त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। क्षमा कराल अशी मला अपेक्षा आहे। परंतु माझी आपल्याला सर्व विनंती आहे की हा आतापर्यंत झालेला महाराष्ट्राचा सगळा खेळखंडोबा जर समजा थांबवायचा असेल, तुम्हाला नवा विचार करावा लागेल। मी ज्यावेळेला पक्ष स्थापन केला त्यावेळेला जे माझं महाराष्ट्राबद्दलचे जे स्वप्न, त्या स्वप्नात न पक्षाचं नाव आलं, आणि ते म्हणजे नवनिर्माण। मला काहीतरी नवनिर्माण करायचं या महाराष्ट्रामध्ये। या सगळ्या लोकांना फक्त आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिलीत, एकदा राज ठाकरे आणि त्याच्या पक्षाला एकदा संधी देऊन बघा। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम माता भगिनींना, बांधवांना माझी विनंती आहे, नाशिक पश्चिमच्या माझ्या तर सर्व नागरिकांना, आमचे दिनकर अण्णा तर आहेतच, बाकीचे कुठे गेले उमेदवार? आमचे काशीनाथ मेंगळ, प्रसाद सानप, मोहिनी जाधव आणि योगेश, आमचे सूर्यवंशी संगमनेरचे कुठे गेले? हे माझे सगळे सहकारी तर आहेतच, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिकडे उमेदवार उभे असतील, तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, मित्रपरिवारातील लोक असतील, सगळ्यांना फोन करा। आजपर्यंतचा झालेला तमाशा बस झाला, आपण एक नवा विचार करूया। आणि म्हणून माझ्या उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून
यांना सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.